चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज शिकूया आठवी सायन्सचा पहिला चॅप्टर लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोवेव्स. लिव्हिंग वर्ड म्हणजे काय तर सजीवसृष्टी आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोवेव्स म्हणजे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण. कॅन यू रिकॉल? त्याच्यामध्ये बघूयात काय क्वेश्चन आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द हेरेची फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर या प्रश्नाचा असा अर्थ होतो की की लिव्हिंग सजीवसृष्टीचं वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणते मुद्दे मांडले जातात की त्यांच्या आधारे त्याचं वर्गीकरण केलं जातं. आणि सेकंड क्वेश्चन आहे, हू इन्व्हेंटेड द बायनॉमियल सिस्टम ऑफ नॉमिक्लेचर. तर बायनॉमियल सिस्टम नॉमिक्लेचरची त्यांची नामांकनाची जी मेथड आहे, पद्धत आहे, ती कोणी संशोधित केली. तिसरा क्वेश्चन आहे, विच लेवल्स ऑफ द हेरेची आर कन्सिडर्ड व्हाईल रायटिंग द नेम्स इन अ बायनॉमियल नॉमिक्लेचर. बायनॉमियल नॉमिक्लेचरमध्ये ते जे हेरेची जी आहे ती कोणत्या लेवलवरती वापरली जाते की त्यांची नावं ती त्यांना देऊ शकतात. तर अगोदर या पाहूयात बघा, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. याच्या पास्टमध्ये असं झालं होतं इन हिस्ट्री. कार्ल लिनियस यांनी 1735मध्ये डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन 2 किंगडम्स, म्हणजे किंगडम म्हणजे राज्य, ते किंगडममध्ये काय केलं होतं की 2 किंगडममध्ये हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याने क्लासिफाय केले होते. आणि ती जी किंगडम्स होते ते एक होता व्हेजिटेबलिया आणि दुसरा होता ॲनिमेलिया. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट, हॅकेल इन 1866 कन्सिडर्ड द थ्री किंगडम्स प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. हॅकल याने 1866ला 3 किंगडम क्लासिफाईड केले होते किंवा 3 किंगडममध्ये त्याचं क्लासिफिकेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझम केलं होतं. पहिला होता प्रोटिस्टा, दुसरा होता प्लांट्स आणि तिसरा होता ॲनिमल्स. इन 1925 चॅटन क्रिएटेड 2 ग्रुप्स, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. 1925ला चॅटन यांनी काय केलं होतं की 2 ग्रुप बनवले होते, ते की प्रोकॅरियोटिक आणि एक युकॅरियोटिक, एक पृष्ठवंशी आणि एक अपृष्ठवंशी. इन 1938 कोपलँड डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू 4 किंगडम्स, दॅट्स द मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट अँड ॲनिमल. 1938ला कोपलँडने लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे 4 किंगडममध्ये डिवाईड केलं होतं, जे की पहिलं होतं मोनेरा, दुसरं होतं प्रोटिस्टा आणि तिसरं होतं प्लांट्स आणि चौथं होतं ॲनिमल्स. तर बघा, हे होतं पास्ट हिस्ट्रीमध्ये. आता आपल्याला पाहिजे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. आता ही जैवविविधता आणि त्याच्या वर्गीकरणाची आवश्यकता. तर बघा, लास्ट इयर वी हॅव लर्न दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन अर्थ हॅव द ॲडॅप्टेड अकॉर्डिंग टू जिओग्राफिक रिजन. मागील येथे आपण शिकलेलो आहे, ही जी सजीवसृष्टी आहे, ही सजीवसृष्टी अकॉर्डिंग टू जिओग्राफिक रिजन म्हणजे भौगोलिक परिस्थितीनुसार त्या स्वतःमध्ये काय करतात तर बदल घडवून आणतात. फूड इंजेक्शन, डिफेन्स एक्सेट्रा, मग त्यांचे अन्नग्रहण करण्याची पद्धती असेल, डिफेन्स व संरक्षणाची पद्धती असेल, इत्यादी सर्व. व्हाईल अडॅप्टिंग मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्ड इन द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस टू. आता ज्यावेळेस हे ॲडॅप्ट होतात त्यावेळेस हे मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्ड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यामध्ये झालेले बदल हे काय होतात तिथं ऑब्झर्ड होतात. According to 2011 census, around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea. 2011च्या गणनेनुसार जगामध्ये 87 मिलियन स्पेसीस सजीवांच्या सापडल्या होत्या, ज्या की इन्क्लुडिंग अर्थ किंवा मग लँड किंवा सी याच्यामधले असतील. टू स्टडी सच वास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इन टू द ग्रुप्स. So, groups and subgroups we are created considering the similarities and differences among the living organism. आता जी ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये त्यांचे जे डिवायडेशन झालेले हे कोणत्या बेसिसवर झालं आहे की त्यांच्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेसवरती यांचे डिवायडेशन झालेलं आहे. दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन टू ग्रुप्स अँड सबग्रुप इज कॉल्ड द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. मग जैविक वर्गीकरण म्हणजे काय तर यांचं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ग्रुप आणि सबग्रुप म्हणजे जे डिवायडेशन जे केलं जातं त्याला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतात. रॉबर्ट हार्डिंग विटकर, 1920ला बर्थ आहे, 1980ला डेथ आहे, वॉज अ अमेरिकन इकॉलॉजिस्ट. इन 1969 ही डिवाइड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू द 5 ग्रुप्स. रॉबर्ट हार्डिंग विटकरने 1969ला 1969 साली सजीवसृष्टी ही 5 ग्रुपमध्ये काय केली डिवाईड केली आहे. तर ती कोणते 5 ग्रुप आहेत ते आपल्याला पाहायचे. तर पहा, फॉर द क्लासिफिकेशन विटकर कन्सिडर फॉलोइंग क्रायटेरिया. विटकरने काय केलं, क्लासिफिकेशन करण्यासाठी 5 क्रायटेरिया लावले आणि ते 5 क्रायटेरिया लावून काय केलं की 5 ग्रुप्समध्ये त्याला डिवायडेशन केलं. तर फर्स्ट क्रायटेरिया आहे
कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये की सेलचं जे कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्स म्हणजे काय की त्याची जी गुंतागुंत आहे त्या सेलच्या वरून त्याने त्याचं वर्गीकरण हे 2 ग्रुपमध्ये केलं. पहिलं होतं त्यामध्ये प्रोकॅरियोटिक आणि दुसरं होतं युकॅरियोटिक. सेकंड क्रायटेरिया कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. आता त्यांची जी अवयव आहे त्याची जी कॉम्प्लेक्सिटी आहे त्याच्यावरती डिपेंड काय केलं की त्याचं डिवायडेशनसाठी तो क्रायटेरिया मानला, जसं की युनिसेल्युलर असेल किंवा मग मल्टीसेल्युलर असेल. थर्ड क्रायटेरिया होता मोड ऑफ न्यूट्रिशन. आता त्यांचं पोषण कशावरती होतं त्याच्यावरती डिपेंड आहे की त्याचा एक क्रायटेरिया त्याचा एक लावला की त्यांचं पोषण कशावरून होतं आणि त्यांचं पोषण कशावरून होतं त्याच्यामध्ये तो क्रायटेरिया, जसं की असेल प्लांट असेल ॲटोट्रॉपिक आहेत, फोटोसिंथेटिक आहेत, फंगी असेल सॅब्रोफायटिक आहे, ॲब्झॉर्प्शन फ्रॉम द डेड ऑर्गॅनिझम्स. डेड ऑर्गॅनिझमवरती काय होतं तर फंगी जी आहे ती ग्रोथ होत असते. ॲनिमल्स बघा हेट्रोफॉलिक अँड इंजेस्टिव्ह. ॲनिमल्स हे काय येतं तर हेट्रोट्रॉपिक आणि इनगेस्टिव्ह म्हणजे ते अन्न ग्रहण करतात आणि परपोषी आहेत. आता चौथा क्रायटेरिया लाईफ सायकल, जसं की लाईफस्टाईलमध्ये प्राण्याची जी प्लांट्सची जी आहे ते प्रोड्युसर आहे. प्रोड्युसर म्हणजे निसर्गामध्ये जे काही प्लांट्स आहेत ते सायकलमध्ये फूड चेनमध्ये ते प्रोड्युसर्स म्हणून गणले जातात. ॲनिमल्स जे आहेत ते कन्झ्युमर्स आहेत. ॲनिमल्स काय करतात त्यांच्याकडून प्लांट्सकडून ते घेतात. आणि फंगी जे आहे ते डिकम्पोजर्स आहेत. डिकम्पोजर्स म्हणजे फंगी काय करते की डेड ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे डेड होतात त्यांना काय करतात ते डिकम्पोज करतात. आता पाचवा क्रायटेरिया फायलोजेनेटिक रिलेशनशिप, म्हणजे त्यांचं प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा रॉबर्ट विटकरने जो टेबल आपल्याला दिलेला होता त्याचं क्लासिफिकेशन केलं होतं पाच किंगडममध्ये. तर ते अशा प्रकारे केलं होतं. क्रायटेरिया तर आपण 5 पाहिलेले आहेतच. तर आता आपल्याला पाहायचं की 5 किंगडम कोणकोणते होते. तर बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफिकेशन कसं केलं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज डिवायडेड इंटू द two groups. First is the prokaryotic and second is the eukaryotic. Prokaryotic is divided into one group, that's the unicellular and kingdom Monera. Eukaryotic is divided into the 2 parts or 2 groups, that's the first is the unicellular and second is the multicellular. Unicellular is divided into the kingdom second, that is the Protista, and multicellular is divided into the 3 groups, that's the kingdom 3 fungi. Cell wall present but organism can't perform the photosynthesis. And kingdom 4th Plantae, cell wall present and organisms can perform the photosynthesis. And kingdom 5 Animalia, no cell wall. चल तर